नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आपण नुकतंच क्लास 9 च्या मुलांसाठी कोऑर्डिनेट जॉमेट्री हा लेसन स्टार्ट केलेला आहे। आज लेक्चर नंबर 2 आपण बघणार आहोत। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। त्याच पद्धतीने क्लास 9 चे बाकीचेही लेसन्स आपण अपलोड केलेले आहेत, तेही तुम्हाला बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ते तुम्ही बघू शकता। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण बघणार आहे प्रॅक्टिस सेट 7.2। पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। तर मग चला स्टार्ट करू आजच्या लेक्चरला। फर्स्ट क्वेश्चन काय आहे तो बघूया आपण। प्लॉट द पॉइंट्स A30, B33, 03 ऑन अ ग्राफ पेपर। जॉईन BC and AB, व्हॉट इज द फिगर फॉर्म। कुठली फिगर फॉर्म होती ते आपल्याला काढायची आहे। त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल बघा, तर ग्राफ ड्रॉ करायला लागेल। आता ग्राफ ड्रॉ करताना पहिले तर पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत, म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट या ठिकाणी आपला काय येणार आहे, बरोबर आहे। या ठिकाणी 0 आले, इथं 1 2 3 4 5, वरती 1 2 3 4 5 एरो दिले। इथं आहे एक्स ऍक्सिस, इथं आहे आपला y ऍक्सिस, ठीक आहे। या साइडला असणार मायनस पॉइंट, ठीक आहे, आणि खालच्या साइडला मायनस पॉइंट। आता या ठिकाणी बघा, जो फर्स्ट पॉइंट आहे आपला A, तो काय आहे, इथं 3 0 दिलेला आहे, बरोबर आहे। म्हणजे एक्स ऍक्सिस दिलेला आहे, त्यामुळे 30 A हा पॉइंट कुठं असणार आहे आपला, तर एक्स ऍक्सिस वरती असणार आहे। म्हणजेच बघा 3 एक्स ऍक्सिसचा आणि 0 y ऍक्सिसचा, म्हणजे हा आपला आलेला आहे A पॉइंट, बरोबर। त्यानंतर बघा B 3 3 दिलेला आहे, म्हणजेच बघा हा 3 एक्स ऍक्सिसचा आधी घेतो आणि नंतर काय घेतो आपण, y ऍक्सिसचा 3 घेतो, म्हणजे इथं आला आपला 3 3, हा होता आपला B पॉइंट। नेक्स्ट आहे आपला 0 3, याला नाव आपण C देऊया। आता बघा 0 3 म्हणजे कुठे आले, 0 म्हणजे एक्स ऍक्सिसचा आणि 3 म्हणजे y ऍक्सिसचा, म्हणजे परत एकदा हा पॉइंट आलेला आहे। इथं आले 0 3, कुठला पॉइंट आहे, C, ठीक आहे। ऑन अ ग्राफ पेपर जॉईन BC and AB, BC म्हणजे कुठला बघा, हा जॉईन केला आणि इथं आपण काय घेतलं, हे जॉईन केलं। तर व्हॉट इज द फिगर फॉर्म, कुठली फिगर फॉर्म होते बघा, तर या ठिकाणी इथलं 3 सेंटीमीटर आहे, म्हणजे 3 युनिट्स, इथं पण 3 युनिट्स, इथं पण 3 युनिट्स आणि इथं पण काय असणार आहे, 3 युनिट्स आहे। त्यामुळं व्हेन वी जॉईन, काय केले जॉईन आपण, BC and AB with axis, फिगर फॉर्म स्क्वेअर। कुठली झाली, स्क्वेअर। आता स्क्वेअरची प्रॉपर्टी काय असते, ऑल साइड्स आर इक्वल अँड ऑल अँगल्स आर ऑल्सो इक्वल, म्हणजे परपेंडिक्युलर्स असतात, बरोबर आहे। त्यामुळे हा जो फिगर जी ड्रॉ झालेली आहे ती काय आहे, आपली स्क्वेअर फिगर आहे। सेकंड क्वेश्चन काय आहे तो बघतोय आपण आता। सेकंड क्वेश्चन मध्ये काय सांगितलेलं आहे बघा, राईट द इक्वेशन ऑफ द पॅरलल लाईन टू y ऍक्सिस, म्हणजे y ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन राईट करायचं आहे। ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम इट टू इट्स लेफ्ट। आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, तर y ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन ड्रॉ करायची आहे। समजा आता हे x ऍक्सिस आणि y ऍक्सिस आपण केलेलं आहे, बरोबर। आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर y ऍक्सिस म्हणजे हा जो उभी लाईन आहे त्याला पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, पण कुठल्या साईडला करायची आहे, लेफ्ट साईडला। लेफ्ट साईडला म्हणजे इकडची असते ती राईट साईड आणि या साईडला असते ती लेफ्ट साईड। म्हणजे आता या ठिकाणी बघा निगेटिव्ह पॉइंट्स असतात, बरोबर आहे। म्हणजे जो आपला पॉइंट्स येणार आहे तो काय असणार आहे, आपला निगेटिव्ह पॉइंट्स येणार आहे। म्हणजे जर समजा इथे लाईन आपण ड्रॉ केली तर इथला जो पॉइंट आहे, इथं काय सांगितलेलं आहे बघा, 7 युनिट्स सांगितले, म्हणजे इथला जो पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे, -7 असणार आहे, म्हणजे x इज इक्वल्स टू -7 असणार आहे। का, तर बघा let the equations of the parallel line to y axis काय असणार आहे, x इज इक्वल्स टू काय घेतो आपण या ठिकाणी, a कन्सिडर करतो। a म्हणजे काय, तर किती युनिट्स आहे ते म्हणजेच आपण घेतो, बरोबर आहे। आता x इज इक्वल्स टू एक्सच्या लाईन्स वरती कुठला पॉइंट आहे, कोऑर्डिनेट पॉइंट, तर -7 आहे, बरोबर आहे। देअरफॉर the required equation is काय असणार आहे, तर x इज इक्वल्स टू -7। आता -7 का घेतले,
तर त्यांनी काय सांगितलेले, पॅरलल लाईन ड्रॉ करायची आहे, पण लेफ्ट साईडला काय असतात आपले निगेटिव्ह पॉईंट्स असतात एक्स ऍक्सिस, आणि राईट साईडला काय असतात आपले पॉझिटिव्ह पॉईंट्स असतात. म्हणून इथे इक्वेशन घेताना आपण काय सांगितलेले, -7 घेतलेले. तेच जर क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी काय सांगितलं होतं, लेफ्ट सांगितले, त्याच्याऐवजी जर राईट साईड आली तर आपण काय घेणार आहे, इथं x = 7 घेणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन. राईट द इक्वेशन्स ऑफ द लाईन पॅरलल टू द एक्स ऍक्सिस सांगितलेलं आहे. बरोबर आहे. आता एक्स ऍक्सिस इक्वेशन्स काय असणार आहे, म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, तर y = a किंवा b घेऊ शकतो आपण. बरोबर. म्हणून लेट इक्वेशन्स ऑफ द लाईन पॅरलल टू द काय असणार आहे, एक्स ऍक्सिस इज काय असणार आहे बघा, y = a असणार आहे. बरोबर आहे. पण आता काय सांगितलेलं आहे बघा, काय कंडिशन काय दिलेली आहे, ऍट अ डिस्टन्स ऑफ 5 युनिट्स फ्रॉम इट अँड बिलो द एक्स ऍक्सिस. बिलो द एक्स ऍक्सिस म्हणजे खालची जी लाईन असते बघा या साईडला, म्हणजे वाय ऍक्सिस आहे, वाय ऍक्सिसचे वरचे पॉईंट्स हे पॉझिटिव्ह असतात आणि खालचे पॉईंट्स हे काय असतात, निगेटिव्ह असतात. आपल्याला काय सांगितलं, एक्स ऍक्सिसच्या खालच्या साईडला, म्हणजे ते इक्वेशन काय असणार आहे आपलं, निगेटिव्ह असणार आहे. देअरफॉर द रिक्वायर्ड गिवन इक्वेशन इज काय असणार आहे या ठिकाणी, तर y = -5 असणार आहे. हा होता आपला थर्ड. फोर्थ वन क्वेश्चन आपण बघतोय, आणि या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, द पॉइंट Q 3-2 लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस and write the equations of the line and draw its graph. म्हणजे आता जो गिवन दिलेला पॉइंट आहे तो ती कुठल्या लाईन वरती आहे, पॅरलल टू y ऍक्सिसच्या लाईन वरती आहे. तर आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन ड्रॉ करायचं, म्हणजे पॅरलल y ऍक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन ड्रॉ करायचं आहे, आणि दुसरं काय करायचं आपल्याला, त्याचा ग्राफ पण प्लॉट करायचा म्हणजे ड्रॉ करायचा आहे. म्हणजेच बघा, लेट काय असणार आहे, द पॉइंट, कुठला पॉइंट आहे आपला, Q -3-2 लाईज ऑन अ लाईन पॅरलल टू द y ऍक्सिस. आता पॉइंट काय बघा, मायनस आणि मायनस आहे, म्हणजे हा जो पॉइंट आहे तो कुठल्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये येणार आहे. देअरफॉर Q -3-2 लाईज ऑन काय असणार आहे, थर्ड क्वाड्रंट. ठीक आहे. आता हा थर्ड क्वाड्रंट मध्ये आलेला आहे, पण आपल्याला काय करायचंय, पॅरलल टू y ऍक्सिसचे इक्वेशन्स आपल्याला राईट करायचंय. द इक्वेशन ऑफ पॅरलल टू काय सांगितलेलं आहे, y ऍक्सिस काय असणार आहे, तर x = a दिलेलं आहे. बरोबर आहे. पण आता x म्हणजे काय, जो फर्स्ट पॉइंट असतो तो काय असतो आपला, x असतो. म्हणून द रिक्वायर्ड इक्वेशन काय असणार आहे या ठिकाणी, इक्वेशन इज काय असणार आहे, x काय आहे या ठिकाणी, -3 आहे, म्हणून या ठिकाणी काय आलेलं आहे, -3 आलेलं आहे. बरोबर. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर पॉइंट प्लॉट करायचा आहे. आता या ठिकाणी बघा, हा आहे आपला एक्स ऍक्सिस, इथं 1 2 3, या ठिकाणी -1 -2 -3 -4 -5, वरती येणार आपले 1 2 3 4 आणि 5, खाली असणार आहे -1 -2 -3 -4 -5, इथं असतो आपला y ऍक्सिस. ठीक आहे. आता पॉइंट कुठला आहे बघा आपला, तर -3 -2 आहे, म्हणजेच कुठे येणार आहे, इथून या ठिकाणी येणार आहे. बरोबर आहे. म्हणजेच लाईन ड्रॉ करताना आपण काय करणार आहे, तर -3 मधून लाईन आपण काय करणार आहे या ठिकाणी ड्रॉ करणार आहे, जी काय असणार आहे आपली x -3, ती y ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. फिफ्थ वन क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. फिफ्थ वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, y ऍक्सिस अँड द लाईन x -4 r
पॅरलल लाईन्स व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन देम. म्हणजे त्या दोन पॅरलल लाईन्स मधलं आपल्याला काय सांगितलेलं आहे, डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला काय दिलेलं आहे तर x इज इक्वल्स टू -4 दिलेलं आहे आणि y ऍक्सिसला पॅरलल ती लाईन आहे. आता या ठिकाणी बघा -4 म्हणजे लेफ्ट हँड साइडला ते डिस्टन्स आहे आणि ते -4 आहे. म्हणजे किती युनिट्स आहे तर 4 युनिट्स आहे. म्हणजे याचे जे डिस्टन्स असणार आहे पॅरलल टू पॅरलल लाईनचं डिस्टन्स जे असणार आहे ते किती असणार आहे 4 युनिट्सच असणार आहे. त्यामुळे बघा लेट द लाईन x is equals to -4 are parallel to line y axis on its कुठल्या साइडला आहे तर लेफ्ट साइडला, कारण मायनस आहे म्हणून लेफ्ट साइडला ऑन 4 युनिट्स. Therefore the distance of parallel lines are काय असणार आहे 4 युनिट्स असणार आहे. आता या ठिकाणी जर ग्राफ काढला तर या ठिकाणी आहे बरोबर, म्हणजे इथं -4 आहे, इथं -1 -2 -3 आणि -4 म्हणजे किती युनिट झाले 1 2 3 आणि 4 युनिट झाले. जरी पॉझिटिव्ह पॉइंटला जरी असेल तरी पण आपण काय लिहिणार आहे आन्सर त्याचा 4 युनिट्सच असणार आहे. 6th वन क्वेश्चन बघतोय. 6th वन क्वेश्चन मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, which of the following equation given below have graphs parallel to the x-axis and which one have graphs parallel to the y-axis. म्हणजे दिलेला ग्राफ आहे तो कोणता ग्राफ x axis ला पॅरलल आहे आणि कोणता ग्राफ y axis ला पॅरलल आहे ते लिहायचं आहे. x is equals to तुम्हाला a दिला असेल तर तो काय असणार आहे y axis ला पॅरलल असणार आहे आणि y is equals to समथिंग नंबर दिला असेल तर तो काय असतो x axis ला पॅरलल असणार. हे इतकं सिंपल आहे. म्हणजेच बघा फर्स्ट जे आहे ते काय सांगितलेले आहे आपल्याला तर x इज इक्वल्स टू 3 दिलेले आहे बरोबर आहे. म्हणजेच x इज इक्वल्स टू काय असणार आहे a असणार आहे. त्याच्यामुळं द गिव्हन इक्वेशन पॅरलल टू काय असणार आहे y ऍक्सिस बरोबर आहे. सेकंड वन बघा y-2 इज इक्वल्स टू काय दिले या ठिकाणी 0 दिले. म्हणजे या ठिकाणी आपल्याला फर्स्ट सॉल्व करून घ्यावं लागेल. y-2 इज इक्वल्स टू 0. देअरफॉर y इज इक्वल्स टू, आता हा -2 होता अपोजिट साइडला गेल्यानंतर काय झालेलं आहे +2 झाले म्हणजे y इज इक्वल्स टू a आलेलं आहे बरोबर आहे. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन पॅरलल टू काय असणार आहे आपलं x ऍक्सिस असणार आहे. y इज इक्वल्स टू समथिंग नंबर आला तर x ऍक्सिसला पॅरलल आणि x इज इक्वल्स टू समथिंग नंबर आला तर काय असणार आहे y ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. आता थर्ड वन काय आहे बघा या ठिकाणी तर x + 6 इज इक्वल्स टू 0 आहे या ठिकाणी. म्हणजेच काय झाले बघा x + 6 इज इक्वल्स टू 0 म्हणजे हा +6 इकडे गेला तर काय झाले या ठिकाणी x इज इक्वल्स टू -6 आले. म्हणजे इक्वेशन पॅरलल टू काय असणार आहे इथं पॅरलल टू y ऍक्सिस. ठीक आहे. त्याच पद्धतीने या बघा चौथ्यामध्ये y इज इक्वल्स टू -5 आहे. म्हणजे हे इक्वेशन काय असणार आहे द इक्वेशन काय असणार आहे पॅरलल टू x ऍक्सिस असणार आहे. का तर y इज इक्वल्स टू a दिलेला आहे. a म्हणजेच आपल्याला नंबर दिलेला आहे की -5 हा नंबर आहे बरोबर आहे. म्हणजे y इज इक्वल्स टू -5 हे काय असणार आहे तर x ऍक्सिसला पॅरलल असणारी लाईन असणार आहे. 7th वन क्वेश्चन आपण बघतो. या ठिकाणी काय सांगितलेले बघा प्लॉट द पॉइंट्स a 2 3 b 6 -1 and c 0 5 on the graph paper. If these points are collinear then draw the lines includes them and write the coordinates of the points at which the line intersect at x-axis and the y-axis. म्हणजे आपल्याला काय करायला सांगितलेले बघा पहिल्यांदा जे 3 गिवन पॉइंट्स आहेत ते ड्रॉ करून घ्यायला सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर काय सांगितलेले आहे जर ते तिन्ही लाईन्स कोलिनियर पॉइंट्स असतील म्हणजे एका लाईन मधून जाणारे तिन्ही पॉइंट्स असतील तर आपल्याला काय करायचंय पुढं तर x ऍक्सिसला कुठे इंटरसेक्ट होतात कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात आणि y ऍक्सिसला कुठल्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होतात हे आपल्याला राईट करायचं आहे. म्हणजे फर्स्ट आपल्याला काय करायला लागेल तर ग्राफ ड्रॉ करायला लागेल. म्हणजेच बघा या ठिकाणी हा आहे आपला x ऍक्सिस या ठिकाणी y ऍक्सिस. ओके. आता इकडच्या साईडचे पॉझिटिव्ह पॉइंट्स असतात 1 2 3 4 5 6 7 8. वरच्या साईडला पण असं पॉझिटिव्ह 2 3 4 आणि 5 आणि इथं 6. खालच्या साईडला निगेटिव्ह -1
-2 -3 -4 आणि -y या ठिकाणी -1 -2 -3 -4 या ठिकाणी 0. आता मगाशी जे ग्राफ काढले त्यात आपण एक चूक झालेली आहे, त्यामध्ये आपण जे युनिट्स असतात ते राईट केलेले नाहीये. म्हणजेच एक्स ऍक्सिसला काय असणार आहे बघा, तर 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर आणि वाय ऍक्सिसला सुद्धा काय असणार आहे आपलं, तर 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे हे 1 युनिट जे म्हणतो आपण ते काय डिस्टन्स काय असणार आहे, आपण 1 सेंटीमीटर असणार आहे. बरोबर. आता फर्स्ट पॉइंट काय दिले बघा, 2 3 दिलेले. 2 म्हणजे एक्स ऍक्सिसचा 2 वाय ऍक्सिसचा 3 म्हणजे पॉइंट कुठे आला बघा, या ठिकाणी आलेला आहे आपला. आता आपला ग्राफ पेपर नाही आहे त्यामुळे थोडेसे पॉइंट इकडे तिकडे सरकू शकतात. दुसरा पॉइंट आपल्याला 6 - 1 6 ओके आणि -1 म्हणजे बघा या ठिकाणी आपला पॉइंट आलेला आहे. ठीक आहे. नंतरचा पॉइंट आहे आपला 0 5. आता 5 पॉइंट हा काय वाय ऍक्सिस आहे, म्हणजे काय येणार आहे बघा 0 आणि या ठिकाणी काय असणार आहे आपला वाय ऍक्सिसचा पॉइंट असणार आहे. ऍक्च्युली ग्राफ पेपर नसल्यामुळे थोडेसे पॉइंट इकडे तिकडे जाणार आहेत. या ठिकाणी बघा वाय या ठिकाणी म्हणजे इथं पॉइंट यायला पाहिजे 2 3 थोडंसं तिकडे सरकला होता. आता हे तिन्ही पॉइंट जे आहेत ते काय आहेत आपले कोलिनियर पॉइंट्स आहेत. बरोबर आहे. आता कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय, तर एकाच लाईन मधून जाणारे तिन्ही पॉइंट. आता एक्स ऍक्सिसचं जे इक्वेशन आहे ते बघा इथं आलेलं आहे आपल्याला, यामध्ये इंटरसेक्ट केलेले आहे. काय सांगितलेलं आहे, क्वेश्चन काय विचारलेलं आहे, विच पॉइंट्स ऍट विच द लाईन इंटरसेक्ट ऍट एक्स ऍक्सिस. म्हणजे काय असणार आपला 0 इज द इंटरसेक्ट ऍट एक्स ऍक्सिस अँड वाय ऍक्सिसला बघा इथं परत एकदा 0 5 आहे. म्हणजे 0 5 पॉइंट इंटरसेक्ट्स ऍट काय असणार आहे वाय ऍक्सिस असणार आहे. हा होता आपला 7th पॉइंट. 8th पॉइंट आपण बघतोय आणि या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, ड्रॉ द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन्स ऑन द सेम कोऑर्डिनेट सिस्टीम, राईट द कोऑर्डिनेट्स ऑफ देअर पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन्स. म्हणजे आपल्याला हे पॉइंट्स दिलेले आहेत आणि ते एकाच ग्राफ मध्ये आपल्याला काय करायचे, ड्रॉ करायचे आहेत. आणि आपल्याला काय करायचे, त्या लाईन जे इंटरसेक्ट होतात त्या लाईनचे पॉइंट्स आपल्याला काय करायचे, इंटरसेक्शन पॉइंट्स आपल्याला लिहायचे आहेत. फर्स्ट पॉइंट काय दिलेले आपल्याला, तर x + 4 इज इक्वल्स टू 0 दिलेलं आहे. म्हणजेच काय झाले बघा, हा +4 होता, इकडे गेल्यानंतर काय झाले या ठिकाणी -4 आलेलं आहे. देअरफॉर द इक्वेशन लाईन काय असणार आहे तर पॅरलल टू वाय ऍक्सिस. ही लाईन काय असणार आहे, वाय ऍक्सिसला पॅरलल असणार आहे. बरोबर आहे. आता इथं y -1 इज इक्वल्स टू 0 होतं. आता हा -1 या ठिकाणी गेला तर या ठिकाणी काय होणार आहे, y इज इक्वल्स टू 1 जाणार आहे. म्हणजेच इक्वेशन काय होणार आहे, पॅरलल टू एक्स ऍक्सिस. आता इथं बघा काय होतं, तर 2x + 3 होता, +3 अपोजिट गेला काय झाले या ठिकाणी 2x इज इक्वल्स टू -3 झाले आणि हा 2 मल्टिप्लाइडला होता डिवाइडला गेला तर x इज इक्वल्स टू 3/2 आले. आता आडवा भागाकार पद्धत आली या ठिकाणी. आडवा भागाकार कसा करायचा किंवा दशांश पूर्णांकाचा भागाकार कसा करायचा याची लिंक आपण गणिताचा बेस या प्लेलिस्ट मध्ये दिलेली आहे आणि त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा 2 ने जर डिवाइड केलं तर 2 1 2 आणि 2 5 10 म्हणजेच काय आले या ठिकाणी -1.5 आलेलं आहे. बरोबर. त्यामुळे x इज इक्वल्स टू हे इक्वेशन आलं. देअरफॉर काय असणार आहे, द इक्वेशन लाईन पॅरलल टू काय असणार आहे इथं वाय ऍक्सिस असणार आहे. या ठिकाणी पण बघा 3y इज इक्वल्स टू 15 झाले म्हणून y इज इक्वल्स टू 15/3 म्हणजे 3 5 15 म्हणून y इज इक्वल्स टू 5 आले. पॅरलल टू काय असणार आहे या ठिकाणी, तर एक्स ऍक्सिस असणार आहे. हे तुम्ही डिटेल मध्ये लिहा, जागा आपल्याला कमी पडते त्यामुळे शॉर्ट मध्ये मी लिहिलेलं आहे, पण तुम्ही ते व्यवस्थित राईट करा. ठीक आहे. हा आहे आपला एक्स ऍक्सिस. ठीक आहे. उभी लाईन असती ती म्हणजेच आपली वाय ऍक्सिस. स्केल असणार आहे आपलं काय असणार आहे, 1 युनिट इज इक्वल्स टू 1 सेंटीमीटर ऑन बोथ ऍक्सिस. ठीक आहे. आता या ठिकाणी बघा इथं 0 पासून स्टार्ट झाले 1 2 3 4 5 6. या ठिकाणी 1 2 3 4 5 6. या ठिकाणी
-1 -2 -3 -4 -5 खालच्या साईडला -1 -2 -3 -4 आणि -5 आलेलं आहे. आता पहिलं इक्वेशन होतं काय होतं आपलं x इज इक्वल्स टू -4 होतं. म्हणजेच पहिली लाईन कुठून ड्रॉ होणार आहे आपली या ठिकाणून होणार आहे. बरोबर आहे. दुसरी लाईन आहे आपली y इज इक्वल्स टू 1 म्हणजेच काय झाले बघा या ठिकाणाहून जाणार आहे म्हणजे y मधून गेले. ठीक आहे. तिसरी लाईन आपली x इज इक्वल्स टू -1.5. नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन आहे आपला काय सांगितलेलं आहे बघा ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन गिव्हन बिलो. आपल्याला इथं ग्राफ ड्रॉ करायचा आहे पण कसा ड्रॉ करायचा तर त्यासाठी आपल्याला x आणि y चे जे व्हॅल्यूज आहेत त्याचा टेबल जो आहे तो तयार करायचा आहे पहिल्यांदा. आता टेबल कसा तयार करायचा ते बघूया तेही सिंपल मेथडनी. त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करायचं आहे तर डिसाइड करा की तुम्हाला x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची आहे की y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आता या ठिकाणी जर तुम्ही x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर y ची व्हॅल्यू ऑटोमॅटिक निघते किंवा y ची जर केली तर x ची काय होती निघते. पण शक्यतो आपण काय करतो तर x ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो का तर टेबलमध्ये लिहिताना आपल्याला इझी जातं त्यामुळं. तुम्ही y ची करून लिहिला तरी पण चालेल फक्त काय करायचंय लिहिताना x ची व्हॅल्यू कोणती आहे आणि y ची कोणती आहे हे चेक करून मगच त्या टेबलमध्ये व्हॅल्यूज ड्रॉ करायच्या आहेत म्हणजे लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी फर्स्ट काय केलं बघा इक्वेशन मध्ये थोडंसं चेंज केलं. हा प्लस x होता तो तिकडे गेल्यानंतर काय झाला बघा या ठिकाणी तर 2 - x झाला. याला इक्वेशन नंबर 1 दिलं. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय तर x ची व्हॅल्यू पुट आउट करत जायचंय जेणेकरून आपल्याला काय होतं तर y च्या व्हॅल्यू ऑटोमॅटिक आपल्याला मिळत जातात. म्हणजेच पुट x इज इक्वल्स टू 1. आता 1 जर टाकलं तर या ठिकाणी बघा y तसेच राहिले हे 2 तसेच राहिले. जिथं जिथं x आहे तिथं तिथं आपण घेतलेली व्हॅल्यू टाकायची आहे. म्हणजेच y इज इक्वल्स टू काय आले 2 - 1 1 आले. म्हणजे जेव्हा x ची व्हॅल्यू 1 टाकली त्यावेळेला y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1 मिळाली. ठीक आहे. असेच आपल्याला कमीत कमी 3 इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. म्हणजेच x इज इक्वल्स टू 2 टाकले तर y इज इक्वल्स टू 2 - 2 म्हणून y इज इक्वल्स टू काय आले या ठिकाणी 0 आले. देअरफॉर पुट x इज इक्वल्स टू 3 टाका किंवा छोटी मोठी कोणतीही नंबर टाकू शकता मायनस टाकू शकता. जर मायनस टाकलं तर मायनस मायनस प्लस होईल आणि या ठिकाणी काय होईल प्लस मायनस ते जे काय असतील टर्म्स त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. म्हणजे आता जर 3 टाकलं तर इथं y इज इक्वल्स टू 2 - 3. आता जर तुम्हाला चिन्हांचे नियम बघायचे असतील तर त्याचीही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता. म्हणजे बेरीज वजाबाकीतील चिन्हांचे नियम गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम कसे यूज करायचे ते तिथं तुम्ही बघू शकता. या ठिकाणी बघा x इज इक्वल्स टू 3 टाकलं प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन त्यामुळे इथं आलेले आपले -1. ठीक आहे. आता टेबल तयार करताना काय करायचं या ठिकाणी तर 3 रोज काढायचे. पहिला x चा दुसरा y चा आणि आपला तिसरा जो असतो तो कोऑर्डिनेट पॉइंटचा. ठीक आहे. ज्या वेळेला x ची व्हॅल्यू 1 टाकली त्यावेळेला y ची काय आली 1 आली म्हणून इथं आले 1,1. ठीक आहे. म्हणजे पहिला x आणि नंतर y. या ठिकाणी ज्या वेळेला 2 टाकली त्यावेळेला या ठिकाणी काय आलेले आपले 0 आलेले म्हणजे इथं आले आपले 2,0. आणि थर्ड वन x इज इक्वल्स टू 3 ज्या वेळेला टाकतो आपण त्यावेळेला y इज इक्वल्स टू -1 आले म्हणून 3,-1. हा झाला आपला टेबल. आता या टेबलचा यूज करून आपल्याला काय करायचंय ग्राफ ड्रॉ करायचा आहे. आता या ठिकाणी बघा तुम्ही ग्राफ पेपरच यूज करायचा आहे ना की आपले सिंपल नोटबुक. इथं असणार आहे एक्स ऍक्सिस हे असणार आहे आपलं y ऍक्सिस स्केल जी असणार आहे ते काय असणार आहे 1 सेमी इज इक्वल्स टू 1 युनिट. ओके. आता या ठिकाणी बघा नंबरिंग लिहून घेऊया पहिला 0 1 2 3 4 5 6 7 एवढी गरज नाहीये पण ठीक आहे. -1 -2 -3 -4 -5 -6 या ठिकाणी पण -1 सॉरी वरच्या y ऍक्सिसला वरच्या साईडला काय असतात पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि खालच्या साईडला काय असतात आपले निगेटिव्ह नंबर्स असतात. ठीक आहे. या ठिकाणी -2 -3 -4 -5. आता पहिला जो पॉइंट आहे तो काय बघा 1 1 म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये येणार आहे दोन्ही पॉझिटिव्ह पॉइंट्स आहेत. या ठिकाणी 1 या ठिकाणी 1 इथला पॉइंट आलेला आहे. दुसरा आहे आपला 2,0 2,0 म्हणजे x ऍक्सिसचा पॉइंट आहे म्हणजे पॉइंट काय आला या ठिकाणी आलेला आहे. आणि तिसरा आहे आपला 3,-1 म्हणजेच पॉइंट कुठे येणार आहे बघा या ठिकाणी येणार आहे पॉइंट 3 x ऍक्सिस आणि y ऍक्सिसचा -1 आणि या तिन्ही पॉइंट मधून जी जाणारी लाईन आहे
ती आपल्याला काय करायची या ठिकाणी ड्रॉ करायची आहे. इक्वेशन या ठिकाणी राईट करू शकता x + y = 2. आणि हे जे 3 पॉइंट्स आहेत जर कोलिनियर असतील तरच तुम्ही काढलेले जर आन्सर्स आहेत ते काय असणार आहे, करेक्ट असणार आहेत. कमीत कमी 3 ते 4 पॉइंट्स त्या लाईन मधून गेले पाहिजे. 9th मधला सेकंड क्वेश्चन आहे. काय सांगितलेलं बघा, 3x - y = 0. मी मगाशी सांगितलं थोडेसे चेंजेस करून घ्या. चेंजेस करायचे म्हणजे काय, आता या ठिकाणी एक काम करू शकतो बघा, हा -y आहे तो इकडच्या साईडला गेल्यानंतर काय होईल प्लस, म्हणजे y = काय आले इथं 3x आले. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी बघा पुट x = 1 टाकले तर y = काय असणार आहे 3 × 1, का तर ह्या दोघांच्यात मल्टिप्लिकेशनचं साइन असतं. बरोबर आहे. म्हणून y = किती आले या ठिकाणी 3 आले. पुट x = 2 टाकले तर y = काय असणार आहे 3 × 2 असणार आहे. म्हणजे y = 3 × 2 किती झाले 6 झाले. बरोबर आहे. त्याच पद्धतीनं पुट x = 0 टाकले तर y = काय असणार आहे बघा या ठिकाणी 3 × 0 म्हणजे 0 आलेला आहे. म्हणजे y पण किती असणार आहे आपला 0 असणार आहे. बरोबर आहे. आता याचा आपण जर कोऑर्डिनेट पॉइंट्स काढला किंवा अजून एखादं घ्या, पुट x = -1 घेतले तर काय असणार आहे y = 3 × -1 म्हणजे 3 × 1 3 आणि y ला काय असणार आहे मायनस साइन म्हणजे -3 येणार आहे. बरोबर आहे. आता या ठिकाणी कोऑर्डिनेट पॉइंट्स आपण काय करू राईट करून घेऊ. x y x, y. बरोबर. पहिला कोऑर्डिनेट बघा, x ज्यावेळेला 1 टाकलं त्यावेळेला y ची व्हॅल्यू 3 आली म्हणजे 1, 3. नेक्स्ट y = 2 टाकलं त्यावेळेला x = 2 टाकलं y किती आले 6 आले म्हणजे 2, 6 आले. नेक्स्ट बघा x = 0 टाकले y पण किती आले 0 म्हणजे 0, 0 आणि लास्ट काय टाकलं -1 टाकलं तर किती आले -3 म्हणजे -1, -3 आलेले आहे. ठीक आहे. आता हे पॉइंट काय करू या ग्राफ पेपरवरती प्लॉट करू. फर्स्ट बघा हे तुम्हाला ड्रॉ करायचे x ऍक्सिस y ऍक्सिस आणि स्केल पण राईट करायचे आहे. या ठिकाणी 1, 3 म्हणजे x ऍक्सिसचा 1 y ऍक्सिसचा 3 म्हणजे पॉइंट कुठं असणार आहे या ठिकाणी असणार आहे. दुसरा आहे आपला 2, 6 म्हणजे बघा 2 आणि 6 या ठिकाणी मोस्टली या ठिकाणी येईल. बरोबर आहे. थर्ड वन आहे आपला 0, 0 म्हणजे या ठिकाणी पॉइंट येईल आपला. आणि लास्ट वन आहे -1, -3 मायनस म्हणजे x ऍक्सिसचा आणि y ऍक्सिसचा काय असणार तर -3 म्हणजे पॉइंट काय असणार आहे या ठिकाणी असणार आहे. आणि या चारही पॉइंट्स मधून ड्रॉ होणारी लाईन आपल्याला काय करायची या ठिकाणी काढायची आहे. आणि याला जे नाव आहे ते काय आहे बघा, तर 3x - y = 0 हे असं असणार आहे. तुम्ही पॉइंट्स या ठिकाणी कोणतेही नंबर घेऊ शकता. 9th क्वेश्चन मधला थर्ड दिलेला आहे 2x + y = 1 दिलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा 2x इकडे गेल्यानंतर काय होईल मायनस म्हणजे y तसंच राहील, इथं आले 1 - 2x आले. बरोबर आहे. म्हणजे पुट x = 1 टाकले तर y = 1 - 2 1 जा 2 झाले इथं. बरोबर आहे का 2 × 1 म्हणजेच 1 - 2 म्हणजेच 1 - 2 किती असणार आहे आपले -1 असणार आहे का तर प्लस मायनस मायनस आणि बिगेस्ट नंबरचं साइन म्हणून y = काय आले या ठिकाणी -1 आले. बरोबर आहे. पुट x = 2 टाकले तर या ठिकाणी y = काय असणार आहे बघा 1 - 2 × 2 म्हणजेच 1 - 4 म्हणून y = काय आले आपले -3 आले. त्याच पद्धतीनं पुट x = 0 टाकून बघूया आपण तर या ठिकाणी बघा y = 1 - 2 × 0 म्हणजे त्या ठिकाणी काय आले 1 का तर 2 0 0 म्हणून y ची किंमत किती आली 1 आलेली आहे. त्याच आपण चार्ट मध्ये राईट करू. याच्यापेक्षा अजून एखाद दुसरी तुम्ही व्हॅल्यूज फाइंड आउट केली तरीही चालेल. इथं आले x इथं y इथं आले x, y. इथं बघा ज्या वेळेला आपण x = 1 टाकले त्यावेळेला y = -1 आले म्हणून 1 - 1. दुसरी व्हॅल्यू बघा आता ज्या वेळेला 2 टाकली त्यावेळेला इथं -3 आले म्हणून 2, -3 आले. आणि थर्ड वन काय आले ज्या वेळेला x = 0 टाकले त्यावेळेला y = काय आले 1 आले म्हणून 0, 1. ठीक आहे. आता परत एकदा ग्राफ पेपरवरती ड्रॉ करू. x ऍक्सिस y ऍक्सिस आणि स्केल हे तुम्हाला पहिलं ड्रॉ करायचं आहे आणि त्याच्यानंतर पॉइंट्स प्लॉट करायचे. पहिला पॉइंट आपला 1 - 1 1 x ऍक्सिसचा y ऍक्सिसचा म्हणजे या ठिकाणी पॉइंट आलेला आहे. दुसरा आहे आपला 2 - 3 2 - 3 म्हणजे या ठिकाणी पॉइंट आलेला आहे आपला. थर्ड वन आहे आपला 0 1 म्हणजे 0 x ऍक्सिसचा y ऍक्सिसचा 1 आणि या 3 पॉइंट्स मधून जाणारी लाईन या ठिकाणी आपल्याला ड्रॉ करायची आहे. लाईनचं इक्वेशन आहे आपलं 2x + y = 1.
हा होता आपला शेवटचा एक्झाम्पल. व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर